काव्य, विनोद व नाटक यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच मराठी साहित्यातील कवी, नाटककार आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी. आपण यांच्याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला सांगते. राम गणेश गडकरी, त्यांचे टोपण नाव गोविंदाग्रज बाळकराम. जन्मगाव त्यांचं नवसारी, गुजरातमध्ये 26 मे 1885ला त्यांचा जन्म झाला. 23 जानेवारी 1919 सावनेर, जिल्हा नागपूर येथे त्यांचा मृत्यू झाला. आपण बघितले की त्यांचे 2 टोपण नावे आहेत, गोविंदाग्रज आणि बाळकराम. आता गोविंदाग्रज ह्या टोपण नावाने त्यांनी कविता लिहिल्या आणि बाळकराम ह्या टोपण नावाने त्यांनी विनोदी लेखन केले. मराठी कवी, नाटककार आणि विनोदी लेखक ते होते. वयाच्या 8व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. राग गडकरी देखील, त्यांनाही अल्प आयुष्य लाभलेले 34 वर्ष आयुष्य मिळाले. या कौटुंबिक धक्क्यातून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले आणि गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात शिकत असताना मित्रांच्या ओळखीने गडकरी किर्लोस्कर नाटक मंडळीत दाखल झाले आणि या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपटे यांच्या करमणूक नियतकालिकेतून ते कविता लेख लिहू लागले. कविता व लेखासोबतच ते नाट्य लेखनही करू लागले. या साहित्याच्या जोडीला त्यांनी नाटक लिहिले ते एकच प्याला, हे त्यांचं खूप प्रसिद्ध नाटक आहे. प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन ही 4 त्यांनी पूर्ण नाटके लिहिली. पण राजसन्यास आणि वेड्यांचा बाजार ही 2 अपुरी लिहिलेली नाटके त्यांची. आता गडकऱ्यांचे नाटक, राम गणेश गडकरी यांचे नाटक, तर अनेक नाटकांची नावे ही 5 अक्षरीच आहेत. हे त्यांच्या नावांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय. भावबंधन, एकच प्याला यासारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. मेमोरेबल नाटक आहे ते. वी कॅन नॉट फॉरगेट इट. वेड्यांचा बाजार आणि राजसन्यासी त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली, कारण गडकरी दीर्घायुष्य झाले असते. ती नाटके तर पूर्णच झाली असती, पण आणखी काही नव्या नाटकांची त्यात भर पडली असती. पण त्यांना अल्पायुष्य असल्यामुळे त्यांनी ही नाटके पूर्ण करू शकले नाही. वेड्याचा बाजार आणि राजसन्यास आणि मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो. ते मुख्यत्वे नाटकांसाठीच. जसे शेक्सपियरचे सगळे ट्रॅजेडी, कॉमेडी, शोकांतिका, रोमिओ अँड ज्युलिएट, किंवा जर कॉमेडी म्हटली तर द मर्चंट ऑफ व्हेनिस, ह्या पण खूप प्रसिद्ध त्यांची नाटकं आहेत. त्याचप्रमाणे एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरी यांचं खूप प्रसिद्ध एव्हरग्रीन मेमोरेबल नाटक आहे.
म्हणून त्यांना मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा उल्लेख होतो. तसेच मुख्यत्वे नाटकांसाठीच नाही तर त्यांची सुधाकर, सिंधुताई, राम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही त्यांची ह्या नाटकांमधील पात्रेही खूप अजरामर झाली आहेत. काळ बदलला खरे तर गडकरी यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकरी यांची नाटके सदारहित राहिली, एव्हरग्रीन राहिली. याचे श्रेय ते देव दुर्लभ अशा लेखणीलाच द्यावं लागेल. त्यांची नाटके म्हणजे एकच प्याला, गर्व निर्वाण, पुण्यप्रभाव, प्रेमसन्यास, भावबंधन, हे 5 अक्षरीच नाटक आहे. आणि नंतर त्यांचं काव्य म्हणजे त्यांनी जे काव्य लिहिलं, वाघ वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह. यात मुक्तछंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत आणि 4 ओळींच्या कवितेपासून ते 10 पाने भरतील एवढ्या दीर्घ कवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी हाताळले. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद दुसऱ्या परिषदा सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्यूशय्यावर असतानाची मातेची मनस्थिती, राजहंस माझा निजला, या कवितेत गडकऱ्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा परिच्छेद वाचला की त्यात शिरण्याची एक विशिष्ट मनस्थिती तयार होते. कविता लेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव दिले, आपण बघितलेच. आणि विनोद लेखनासाठी बाळकराम हे नाव होते त्यांचे. आता एकच प्याला नाटकाबद्दल थोडक्यात सांगते की एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले नाटक गडकऱ्यांनी इसवी सन 1917 सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग 20 फेब्रुवारी इसवी सन 1919 रोजी बडोद्यात, तर बलवंत संगीत मंडळाने याचा पहिला प्रयोग 6 फेब्रुवारी इसवी सन 1920 रोजी सोलापुरात केला. गडकऱ्यांनी आपले एकच प्याला हे तिसरे नाटक 1917च्या नोव्हेंबरमध्ये लिहून पूर्ण केले. तथापि ते नाटक गंधर्व नाटक मंडळींच्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर 10-11 महिन्यांनी आले. त्यात वी.सी. गुर्जरांनी नंतर पदं लिहिली. या नाटकातील सिंधू बालगंधर्व साकारणार होते, त्यामुळे तेव्हाच्या रिवाजानुसार नाटक संगीत होणार होते, यात वादच नव्हता. उलट गडकऱ्यांनी नारायणराव राजहंसांना तुम्हाला फाटके लुगडे नेसायला लावीन असे सांगूनच ठेवले होते असे म्हणतात. या नाटकाचे कथानक ऐकूनच बालगंधर्वांनी अशा भूमिकेसाठी गोंडपाट घालूनही काम करायची माझी तयारी आहे असे त्यांनी उत्तर दिले होते. दारूच्या व्यसनामुळे सुधाकर सारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानू स्वतःच्या आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो ह्या याच्यामध्ये नाटकामध्ये सांगितले. आणि गडकऱ्यांनी म्हणजे ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतून, रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना परिणामकारक रीतीने सांगितली. आणि मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी लालित्यपूर्ण आणि नाट्यपूर्ण भाषेत या नाटकात केली आहे. या नाटकाचे कथानक म्हणजे एकच प्याला मध्ये दारूच्या नशेत आपल्या वकिलीसह सर्वच गमावत चाललेल्या सुधाकर आणि त्याची पतिव्रता पत्नी सिंधूची शोकांतिका आहे. ट्रॅजेडी आहे. दारूच्या नशेत सुधाकर एका क्षणी आपल्या मुलीला मारतो, पुढे सिंधूचाही मृत्यू होतो आणि सुधाकर आत्महत्या करतो, असं ह्या नाटकाचं कथानक आहे. राम गणेश गडकरींनी हे नाटक खूपच छान पद्धतीने लिहिलं आहे. नाटकाची शताब्दी एकच वेळेला जेव्हा 100 वर्षाचे झाले तेव्हा त्याची शताब्दी साजरी करण्यासाठी रंगशाला प्रतिष्ठान या संगीत रंगभूमीला वाहून घेतलेल्या संस्थेने एकच प्याला नावाचा 2 अंकी नाट्यप्रयोग आकाराला आणला. 100 वर्षापूर्वीचे नाटक बदलत्या काळात त्याच्या वैभवाच्या खुणा घेऊन उभे राहिले आणि प्रेक्षकांना आपल्या सामर्थ्याची प्रतीची देईल अशा पद्धतीने दिग्दर्शक विजय गोखले यांनी त्याची नव्याने बांधणी केली होती. जुन्या 5 अंकी आणि 5-5.5 तासात चालणाऱ्या नाटकाची काळानुरूप सुटसुटीतपणे 2 अंकात आणि 2-2.5 तासात बंदिस्ती करायची म्हणजे त्यांची नवी रंगावृत्ती करणं भाग होतं. अशी नवी रंगावृत्ती याआधी डॉक्टर श्रीराम लागूनही केलेली होती, परंतु त्यांनी एकच प्यालाचा संपूर्ण गद्यविष्कार सादर केला होता. विजय गोखलेंनी यातला संगीताचा भाग आणि बाज कायम ठेवून प्रयोग केला.
म्हणजे एकच वेळेला हे नाटक खूपच प्रसिद्ध झालं. अशा पद्धतीने आपण गडकरी, राम गणेश गडकरी उर्फ बाळकराम गोविंदाग्रज यांची माहिती बघितली. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.